अब खबर है ब्रह्मपुरी तहसील से, जहां किसानों ने 12 घंटे बिजली की आपूर्ति करने के संबंध में निवेदन सौंपा, अन्यथा जन आंदोलन करने का इशारा दिया। तो सुनिए इस मौके पर किसानों ने क्या कहा। ब्रह्मपुरी तहसील में लोड शेडिंग के नाम पर धान खेती को 8 घंटे बिजली दी जाती है, वह भी योग्य रूप से नहीं मिलती। धान फसल खतरे में आने से पहले ही किसानों को 8 घंटे के एवज में 12 घंटे बिजली दी जाए, अन्यथा बिजली वितरण कंपनी और शासन के विरोध में जन आंदोलन पुकारा जाएगा। ऐसा इशारा ब्रह्मपुरी तहसील के किसानों ने निवेदन द्वारा शासन को और विद्युत वितरण कंपनी को दिया। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में किसानों ने क्या जानकारी दी। तालुका ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर, कुर्जा येथील शेतकरी असून धान उत्पादक पट्ट्यातील मी एक शेतकरी आहे आणि धान या शेताला भरपूर पाण्याची आवश्यकता असल्यामुळे आता आमची रोवणी झालेली आहेत आणि या रोवणीमध्ये आम्हाला 12 तास विद्युतची अत्यंत आवश्यकता आहे। तरी शासन फक्त आम्हाला 8 तास लाईन देतो आणि 8 तासामध्ये 2-3 तासही तो लाईन बंद असते, त्याच्यामुळे आमच्या शेताला बिलकुल पाणी होत नाही। मी मोहनीश गोपीचंद उराडे। आम्ही या ठिकाणी ब्रह्मपुरी तालुक्यातील असंख्य शेतकरी एसडीओ कार्यालयात आणि विद्युत कार्यालयात जाऊन आज भेट दिलेली आहे। याआधी आम्हाला दिवसा 12 तास लाईन नियमितपणे मिळत होती 1 महिन्याच्या पूर्वी। त्यानंतर उन्हाचा तडाखा वाढत असताना सुद्धा आणि भात शेतीला हा पाण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात लागते। उन्हाच्या तडाख्यामुळे पाण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस शेतामध्ये 8 तास जर लाईन नियमित राहिली तरी सुद्धा जास्त मागणी आमची नाही। आम्हाला फक्त 12 तास अखंडित वीज देण्याची कृपा करावी आणि या उन्हाळी धान पीक जर आमच्या शेतकऱ्यांना झालं नाही तर आमची जी दुसरी फसल आहे ही पूर्णपणे कोलमडल। कर्जबाजारीपणामुळे आमचा शेतकरी पुन्हा हवालदिल होईल। आम्हाला पुन्हा तेच वानवा निर्माण होईल शेतकऱ्यांना आणि ही वानवा नष्ट करायची असेल तर शासनानं कठोर निर्णय घेऊन ज्या पद्धतीने आरमोरी गडचिरोली जिल्ह्यातील या क्षेत्राला 12 तास लाईन तिथे मिळू शकते, मग ब्रह्मपुरी तालुक्यात का मिळू शकत नाही? आम्हाला सुद्धा 12 तास अखंडित लाईन देण्यात यावी आणि जर तसं झालं नाही तर आमच्या शेतकऱ्यातील असंतोष हा वाढत जाऊन हा उपोषण, आमरण उपोषण सुद्धा यापुढची पायरी आम्हाला अवलंबावी लागेल। जर शेतकऱ्यांचा ज्यावेळेस आम्हाला आवश्यकता नव्हती त्यावेळेस आम्हाला 12 घंट्याची लाईन मिळाली, पण आता आम्हाला सक्त आवश्यकता आमच्या शेतीसाठी 12 घंट्याची, त्यावेळेस आम्हाला 8 घंट्याचीच लाईन देऊन राहिली आहे। आणि त्याच्यातही ब्रेकडाऊन 8 घंट्यामध्ये सुद्धा ब्रेकडाऊनचा प्रश्न आहे। तर त्याच्यामुळे मी म्हणतो प्रशासनाला माझा असा सक्त इशारा आहे का शेतकऱ्यांचा अंत पाहा नको, कारण कधी याचा उद्रेक होईल याची गॅरंटी नाही। मग त्यासाठी सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील। वाढवलेली आहे आणि आज कुठंतरी काही दिवसानंतर हे 12 घंट्याची लाईन 8 घंट्यावर नेलेली आहे। त्याच्यासाठी शेतकऱ्यांना खूप असा पाण्याचा तुटवडा जात आहे। तरी पण कृषी क्षेत्रातील जी लाईन आहे ती 12 घंटे करण्यात यावी, अन्यथा ही लाईन जर वाढली नाही तर आम्ही शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केलं जाईल। आम्ही मागे 12 तारखेला देव साहेबाला तहसील ऑफिसमध्ये निवेदन दिला होता आणि निवेदन दिल्यानंतरही आजपर्यंत आज 15 तारीख आणि आज 15 तारीख असूनही त्या 12 तास लाईन व्हावी याचा काही रिझल्ट आला नाही किंवा ते 12 तास लाईन अजून सुरू झालेली नाही। आणि म्हणून आम्ही सर्व या एरियातील शेतकरी पुन्हा एकदा एसडीओ ऑफिसमध्ये आलो आहोत आणि विद्युत ऑफिसमध्ये सुद्धा आलेलो आहोत। काहीच काम नव्हतं आणि त्याच अनुषंगाने 12 तास लाईन मिळेल या हेतूने सर्व शेतकऱ्यांनी त्याच्या हिशोबाने तेवढ्या एकरापर्यंत त्यांनी रोपण्याची लागवड केलेली आहे। परंतु मधातच सरकारने ती लाईन 12 तासची 8 तास केली आणि त्याच्यातही 8 तास मिळते, पण ती पुन्हा 2-3 तास कमीच मिळते। याचा लॉकडाऊन फाट लाईन असते, त्याच्यामुळे हा कुठंतरी आमच्या शेतकऱ्याशी यांनी केलेला एक धोका आहे। CTV के लिए प्रतिनिधि मधुकर मेश्राम की रिपोर्ट।